तर आज मी फक्त एक बटाट्यापासून आणि अर्धी वाटी रवापासून इतका छान तुम्हाला व्हेजिटेबल असा नाश्ता बनवून दाखवणार आहे। हा नाश्ता ना तुम्ही कधीही बनवू शकता, खूप कमी वेळामध्ये, खूप कमी साहित्यामध्ये आणि इतका टेस्टी हेल्दी नाश्ता हा तयार होतो ना, लहान मुलासाठी तर खूपच उत्तम आहे। तर इकडे बघू शकता मी फक्त एक मोठा बटाटा किसून घेतला, काही जास्त आपल्याला याच्यामध्ये साहित्य वापरायची गरज नाही। एक मोठा बटाटा किसून घेतलाय, 2.5 चमचे म्हणजेच अंदाजे अर्धा वाटी बारीक जाड रवा कोणताही घेऊ शकता। आता रव्याने कसं होतं, रव्याने छान मस्त क्रिस्पी येतो, म्हणजे क्रिस्पीपणा होतो। आता अर्धा चमचा मी इथं दही टाकलं, दही खूप छान टेस्ट देतो नाश्त्याला। तर रवा, दही आणि कच्चा बटाटा इथं मी किसून घेतलेला आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला हे 3 साहित्य मिक्स करून घ्यायचं, थोडंसं सेट करून घ्यायचं आणि मग नंतर याच्यामध्ये काही मी व्हेजिटेबल कट करून घेतले ते टाकते। ते हे बघू शकता, इथे मी कोथिंबीर, गाजर, पत्ताकोबी, शिमला मिरची, कांदे, टमाटे जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही इथे वापरू शकता, तर मी नाही टाकले। तिखटपणा येण्यासाठी थोडासा लाल मिरचीचा कूट टाकलाय। 2 हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरची पावडर अर्धा चमच्याच्या अंदाजाने इकडे वापरल्या तरी हरकत नाही। चिमूटभर हळद टाकायची रंग येण्यासाठी, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे। आता आपण काय करायचं, हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं। सफेद तीळ सुद्धा इथे टाकून घ्यायचे, चिमूटभर जिरे सुद्धा इथे टाकायचे। तर मी इथे सफेद तीळ हे बघू शकता मी टाकून घेतले अंदाजे 1 चमच्याच्या, आणि त्यानंतर आता मिक्स करून घ्यायचं। खूप चांगला नाश्ता आहे हा। आपल्याला काय होतं, सकाळ सकाळ कधी सुचत नसतं की काय बनवायचं, मुलांना टिफिनमध्ये बोला किंवा नाश्त्याला तरी प्रश्न असतो। त्यासाठी हा नाश्ता ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अगदी सकाळच्या घाईमध्ये सुद्धा हा नाश्ता तुम्ही सहजपणे बनवू शकता। ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून असं घट्ट बॅटर बनवायचा आणि थोडा वेळ ह्याला सेट होण्यासाठी 5 मिनिटं द्यायचा, जेणेकरून भाजी मसाले सगळे याच्यामध्ये व्यवस्थित सेट होतील आणि रवा, दही, बटाट्यासोबत, भाज्यासोबत फुलून जातील मस्त। त्याला थोडा वेळ देते। पॅनमध्ये तेल तापत ठेवायचं, तर थोडंसं तेल तापत ठेवायचं आणि गॅस मंदच करायचा, अजिबात फास्ट करायचा नाही। आणि जितकं लहान मोठं तुम्हाला जशी आवडतील तशी याची शेप द्या। हे असं मी मस्तपैकी शेप दिलेला आहे, छोट्या छोट्या मस्त हे असं गोलाकार टिक्कीसारखं मी याला शेप दिलेला आहे। तर बटाटा असल्यामुळं खूप छान हा नाश्ता होतो। सोबत ह्याच्यामध्ये दहीचा सुद्धा खूप छान फ्लेवर येणार आहे। त्याला थोडा वेळ द्यायचा, जोपर्यंत ना खालून याला कडकपणा येत नाही ना तोपर्यंत ह्याला पलटी अजिबात करायचं नाही। हलक्या हाताने चमच्याच्या साहाय्याने सेट करायचं। हे असं गोलाकार देऊ शकता, शेप देऊ शकता। जर असं मागं पुढं झालं तर हे सहजपणे असं सेट होऊन जातं। हे बघू शकता मस्तपैकी आता सेट केलंय, व्यवस्थित गोलाकार दिलाय आणि ह्याला चांगला कडकपणा होऊन द्यायचा खाली। त्याच्या आधी हा अजिबात पलटी करू नका, नाहीतर लगेच तुटला जाऊ शकतो। आता हे खाली असं निसटला गेलाय, म्हणजे सुटला गेलाय, तर आपण चमच्याच्या साहाय्याने थोडंसं याला पलटी करूया। हे कधी कधी थोडंसं तुम्हाला अवघड जाऊ शकतं, म्हणजे जर चांगला असा कडकपणा खालून तयार नसेल झाला तर थोडासा उचलायला अवघड जातं। हे बघू शकता, म्हणजे इतकं पण अवघड नाही, डिफिकल्ट नाही एवढं काही, आपण पलटी करू शकतो सहजपणे। फक्त थोडंसं चमच्याच्या साहाय्याने करायचं। जर असं पलटी झालं नाही लगेच तर मला थोडंसं जरा पलटी करायला प्रॉब्लेम होती आहे, त्यामुळे मी असं चमच्याच्या साहाय्याने बघू शकता होऊन जातं, लगेच काही तुटत वगैरे नाही आहे। आता ह्याला परत एकदा खालून असा कडकपणा तयार होऊन द्यायचा, म्हणजेच दोन्ही साईडून छानपैकी भाजून घ्यायचं, क्रिस्पी भाजून घ्यायचं। रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि चांगले आपले मसाले, बटाटा, रवा, दही खूप छानपैकी शिजलं जाते, फ्राय होते। त्याला चांगलं फ्राय होऊन द्यायचं आणि अजून याच्यामध्ये थोडासा कडकपणा आला की मग आपण याला काढून घ्यायचं।
हे बघा, आता इतका टेक्स्चर खूप आहे, मस्त क्रिस्पी झाले. काढून घ्यायचं, एक्स्ट्रा ऑइल निथळून घ्यायचं पॅनमध्ये आणि टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे, जेणेकरून सगळं एक्स्ट्रा ऑइल परत एकदा निघून जाईल. तर बघू शकता मस्त झालेले आहेत गरमागरम असं हे रवा आणि बटाट्याचा नाश्ता. तर दुसरा बॅटरसुद्धा मी टाकून घेते. तेल काय आपल्याला जास्त लागत नाही आहे, जे तेल सुरुवातीला टाकले त्याच्यामध्येच आता मी दुसरासुद्धा बॅच फ्राय करून घेते. हे बघा, आता जितके होते तितके टाकून घेते. म्हणजे तुम्ही 1 वाटी रव्यापासून तर भरपूर असे बनवू शकता सगळ्यांसाठी. आणि तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये आपण भाज्या कशा मस्त वापरल्यात, तर भाज्यामुळं हा नाश्ता खूप हेल्दी होतो. आता एकीकडे बघू शकता, हा जर मोठा साईज दिसतो तो पसरला गेला आहे, त्याला असं चमच्याच्या साहाय्याने लगेच ओला असतानाच सेट करून घ्यायचं. कडक झाल्यावर मग तो सेट नाही होऊ शकणार. ओला असतानाच टाकल्याच सेट करून घ्यायचे. जर थोडासा आकार बिघडला तर हे बघा, हे असं आणि मग असं हलक्या हाताने प्रेस करायचं, दाब द्यायचं, छानपैकी मग तयार होतात. मस्त नाश्ता आहे. कधीही मला खाऊ वाटला तर मी झटकीपट बनवते. तर आज मला खाऊ वाटला म्हणून मी झटकीपट बनवलेला आहे. तुम्ही पण ट्राय करा, तुम्ही आवडीने हा नाश्ता नेहमी करताल. आता पावसाचे दिवस आहेत, बाहेरून पण चांगलं नाही वाटत. मला तर अजिबात आवडत नाही बाहेरचं खाणं, स्पेशली पावसामध्ये तरी. म्हणून घरच्या घरी असे छान हेल्दी नाश्ता बनवून खायचा. हे बघू शकता आता झाले आहे सगळे बनून. आता हे टिश्यू पेपरवर मी काढून घेतलेलं आहे, जेणेकरून सगळा एक्स्ट्रा ऑइल निघून जाईल. तर सगळे काढून घेते. तर मस्त झाला आहे, बघू शकता. हे बघा किती भारी वाटतो आपला हा नाश्ता, रवा बटाट्यापासून बनवलेला. ह्याच्यामध्ये आपण इतके छान व्हेजिटेबल टाकलेत. व्हेजिटेबल टाकल्यामुळं ना हा लहान मुलासाठी तर खूप स्पेशल नाश्ता होऊ शकतो. कारण की ह्या नाश्त्यासोबत त्यांना भरपूर भाज्या खायला भेटू शकतात. पालक, मेथी, मटार वगैरे सगळं टाकू शकता, हिरवे वाटाणे वगैरे. तर कसा वाटला तुम्हाला आपला हा आजचा नाश्ता? सिंपल रेसिपी आहे. नरम सॉफ्ट असा रवा, दहीचा एक छान स्वाद आहे, फ्लेवर आहे, थोडासा तिखटपणा आहे आणि किती छान आतून नरम सॉफ्ट आणि वरून मस्त क्रिस्पी झाला आहे. बटाट्याचा किस टाकलेला आपण आहे. तर केचपसोबत किंवा चहासोबत, आंबट गोड चटणीसोबत मस्त लागतो, चटपटीत आहे. याच्यामध्ये मी चाट मसाला टाकायचं विसरले, तुम्ही टाकू शकता. तर मस्त झालेला आहे नाश्ता. आवडला असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल. आणि लहान मुलं तर खरंच आवडीने खातील, इतका छान आहे. विशेष म्हणजे हेल्दी खूप आहे, त्यामुळं नक्की बनवा. आणि चॅनलला सबस्क्राईबर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. असे छान वेगवेगळ्या मस्त रेसिपी, नाश्ता बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. तर चला आता मी घेते खाऊन. तुम्ही पण या सगळे खायला. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.